लोकांना ऐकून टाकू जीवनाहून जीवनाहून अवघ्या साऱ्या महाराष्ट्राला झाली पोरकी गडबड होते जीवनाहून लढा अवघ्या साऱ्या महाराष्ट्राला झाली पोरकी तुमची लेकरे झाली पोरकी तुमची लेकरे नाही दिसत बाळा साहेब ठाकरे नाही दिसत बाळा साहेब ठाकरे बाजूला सुरुवात करणार आहे आपल्या आवडती चालणार आपल्या आवडती चाल कुठली अशी बनाया झोप लागणार नाही आपला हिंदना झाला की प्रवास निजामपूर नाव काय आहे आपण जाऊन निघायचं आहे म्हणजे जाताना गाडीत निघायचं आहे बरंच काय काही बोलल्यात आहे की नाही हे प्रेक्षक कुणासाठी थांबलाय अगं तुझ्या साऱ्या शाहीर कितीतरी आल्या आणि कितीतरी गेल्या अगं तुझ्या साऱ्या शाहीर कितीतरी आल्या आणि कितीतरी गेल्या आणि सनद बुवाच्या बोरींचा दांडा हलवून त्या पाणी पिल्या तू बचकन ये तू नाचायचीस तेव्हा संगीता पांचाल यांच्याच्या नाचात नाचायचीस काही काहीतरी बोललं पण असो पण आज ही शान आहे आज ही शक्ती तुला कोकणची तेजल पवार ताईंनी जपलेली आहे की नाही त्यांनी जपलेली आहे पण त्यांना मी जपलेली आहे पहिल्या वारी पुढच्या वर्षी मीच ना पण हीच पाहिजे किती पैसे आहेत मगाशी बाई म्हणते बाईची जल्दी कशा मला पहिल्या वारीत 15,700 रुपये बक्षीस लागले आता हे किती आहे बघा दोन आता पण ह्या वारीत मी 3,000 म्हणजे हे दोन अजून असं दोन मी 3 वेळा काढेल सावंत देसाई किसान आहे आता पैसा आले दिला हा माझ्या बरोबर नाही पैसे येत आहे हा माझ्या बरोबर काय करा माझी इच्छा आहे मी संगमेश्वरच्या इकडे पुढे आलो आमच्याकडे पैसे कमी असतात म्हणजे कसं सगळे प्रेक्षक वर्ग आहे आणायचा म्हणजे पैसे जास्त बरोबर
पण माझं म्हणणं आहे साऊंड दोन्ही बुवाला फक्त डावाचा ठेवा. 13,000 रुपये द्यायचं त्याला तुम्ही मंडळानं, बाकी वरचं आम्ही देऊ बस. पण तू पाहिजे. आणि काय काय म्हणजे डावाचा साऊंड आहे म्हणून बुवा लय बोलतोय. तुला रोज सोडतो मी. उद्या आम्ही निजामपूर परत 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 माझ्यावर हीच आहे. याला मी पुढे पुढे घेणार आहे. 2,000 मोजून ठेव. मी मोजून घेणार आहे सगळ्यांकडून. अरे उस विधाता को सलाम करता हूँ मैं सोने से पहले. ते शेर शायरी काय, शेर शायरीचा भाष्य आहे. माझ्याकडे तुझ्यासारखं बरंच बुवा शिकायला येतात. अरे उस विधाता को सलाम करता हूँ मैं सोने से पहले. 84 योनि घूम चुका हूँ. अरे 84 योनि घूम चुका हूँ इस दुनिया में आने से पहले. ओ माँ बाप गुरु को याद करता हूँ. ओ माँ बाप गुरु को याद करता हूँ मैं शायर होने से पहले. अनि मेरे बैठे हुए भाई बहनों को सलाम करता हूँ दूसरी बारी होने से पहले. बऱ्याच बारा तुम्हाला बघायला भेटते ही छाया, ही कृपा छाया सगळ्या कोकण शहराची. म्हणून आम्ही कलाकार, आम्ही काय ना हो, मी रोज कोंबड्या कापतो, मी सरपंच आहे, सगळं काय आहे. पण आमचं आयुष्य आहे ना कलाकार असं झगडण्यात गेलं. असो बाई बरंच मला काय म्हणे होते मी गोरी आहे बुवा, तुमचं काय काला फ्लॅश लाईट मारू. ये तुझी बॅटरी घेऊन ये. हा असं लय बाया मी झुजवले, गाणं टाकून कोंबड्या झुजवले तुम्ही. आपलं काम काय, पण हे काय जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यात जायसाठी. वाजवा वाजवा हा वाजवा. अशी समोरची पण अशी असावी शक्ती पाहिजे, बरोबर ना. राग नसावा, काय नसावा, राग बीत काय नाही, फक्त भाग. गुन्हाकर विनाकर काय नाही होणार तुमचा आज. वजा म्हटली आणि शून्याचा भाग लागेल तुम्हाला आज. काही गुंडगी निघाली. अरे अशी कशी रे ही देवाची करणी. हे गाणं ऐकून बाईंचा समाचार घेतो. गाणं कसं आहे बघा. हिचं नाव काय आहे? तेजल. तेजल कधी पडतं? पावसाळ्यात. 4 महिने 12 महिने आहेत का या वर्षाचे ऋतू आहे. मग पाली कधी हिला येते? 4 महिने. हिला नव तुला सदैव येऊ. ऋतू 3 ऋतू आहेत, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. भूगोल त्यांनी शिकवले. भूगोल तुम्ही भूगोल नाही, बाईचा फक्त कोळी बघितला, भूगोल बघितला. गाणं कसं देतो आहे सगळं काढणार आहे मी, म्हणून म्हणायचं आहे. अरे अशी कशी देवाची करणी. ताईने अभिमानाने सांगितले त्याचे ताईने, ज्याने आमच्या जेवढा घाणेकर बुवा असो, घाणेकर बुवा स्टार आहेत, महाकाळ बुवा आहेत, सगळे बुवा. आणि माझ्याही कॅसेटला ज्याने संगीत दिलंय सतीदादा सालव्या ठिकाणी बेंजोरती. बसा बसा दादा, बसा. आय लव्ह यू दादा. बसू द्या काय का, बसू द्या त्यांना. मास्टर आहेत ते, मास्टर आहे मास्टर. हा तुमच्या शेवटचं गाणं माझं कुठलं माहिती आहे का हो? दिल के अरमां आंसू में गए. लास्ट गाणं तुमच्या ते तुमचा अपमान आहे दादा, सन्मान आहे, मान आहे तुम्हाला, मान आहे दादांना मान देणं गेलं सुपर हिट. अहो तुमच्या सानिध्यात घडलेल्या माझ्या हर कॅसेटला माझ्या बऱ्याच कॅसेट आहेत, त्याच्यामध्ये ज्यांनी संगीत वाजवलं, भेटी वाजवलंय सुशीलदादा जाधव, सुधीरदादा जाधव. आणि दादा आपल्या कॅसेट काय वाटत ना, माझ्या हृदयाची उदारी.
अरे अशी कशी रे ही देवाची करणी सदैव राहील तुमच्या स्मरणी अशी कशी रे ही देवाची करणी सदैव राहील तुमच्या स्मरणी सुट देई हवा जवान कवा येते वर्षान एकदा पाळी येते वर्षान एकदा पाळी 4 महिने पावसाळी 4 महिने पावसाळी मला पडते ना ते जल खाली 4 महिने पावसाळी मला पडते ते जल खाली बाकी आहे हे डॉलर माझा आहे थोडं काय म्हणतात बाई साऊंड तरला पिक्चर बाकी आहे तेजल पवारनी काशी केली 1500 लेवल झाली बिल लग्नाचा रेला आहे की नाही ज्यांना जायचं त्यांनी लगेच उठा म्हणजे मला पुढची गाणी घ्यायला हा लगेच उठा लग्नाचं सुख कसं असतं लग्न केल्यानंतर कळलं असो बाई तुम्हाला नाही कळलंय तुमच्या लग्नाची काहीतरी फळं दाखवा पुढच्या वर्षी आम्हाला म्हणजे आम्हाला कळलं लग्नाचं सुख कसं असतं आणि काय म्हणे गवळींना मला कठीण दिलेलं आहे पियाला दूध ओठीवर आला ओठीवर पाय पडला ह्याच्या गोठीवर पाय गोठीवर गाव म्हणजे सोट्या कसा उठते बघा आणि काय म्हणतात की सणगोवाचे व्हिडिओ व्हायरल झाले माझ्या डोईवर निघाले म्हणजे रील पोपट आता पोपटाची चोट लाल आहे हरियाला रियाला रियाला रे सनसहाला साईला ओहाला हजला ओझाला म्हणून म्हणायचं आहे अगं मी तापतो तेजल तू पण कापून बघ सामान राखून अगं मी तापतो तेजल पवार तू पण कापून बघ अगं डाव्या हातानं सामान माझं राखून बघ आणि मी हिजडा आहे कमरदा आहे हे बघण्यासाठी एक रात्र माझ्या पोळ्यात झोपून बघ म्हणून बाईच्या गाण्याला कठीण कसं आहे बघा हे पपी दे पपी दे पपी दे पपी दे मारूला अरे लवकर 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 साडी नेसतो मी खाली साडी नेसतो मी खाली नाही आता प्रश्न सुटत नाही र
यांचा हलवून उतरणार आहे. कुठे चाललं आजच माझा झालाय पगार आता प्रश्न सुटत नाही आता प्रश्न सुटत नाही याचा हलवून उठत नाही काही घरात आता हलवा आणि उद्या मला फोनवर कळवा. उद्या पण माझ्याबरोबर जाऊ 2-4 गाड्या त्यांच्या आमच्या आतून म्हणून म्हणायचं आहे अरे सांगून गेला कथेत रावण तुझ्या सारे आले किती ग बावन सांगून गेला कथेत रावण तुझ्या सारे आले किती ग बावन शास्त्राची कथा सांगतोय आता शास्त्राची कथा सांगतोय आता प्रश्न सुटल मिटल्यावर प्रश्न सुटल मिटल्यावर ताबा मनाचा सुटल्यावर ताबा मनाचा सुटल्यावर ताबा मनाचा सुटल्यावर पळून खालचा उठल्यावर त्याच्यावर गाणं देऊ का एक सुंदर सुंदर गाणी गायचे माझी गाणी आवडली काम नाही केस हा ऐक शंकराची केस होती तुझ्या शंकराला फक्त केस खाली तर पण साधन हा मग 2 मिनिटं जरा कसा लिखाण असतं ना केस 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 तोंडाला केस वाजव केसामधी गजरा अहो केसामधी गजरा फिरकन गजऱ्यावर नजरा केसामधी गजरा फिरकन गजऱ्यावर नजरा मग या पोरांचा बघून घ्या काय म्हणे काय केलास अवतार आधी दिसत होतास बेस चल आला का राग मला तुझं काढून टाकीन केस नाविन त्या शंकराला पण एक दिवस राग आला जटा काय जटा त्या शंकराला पण एक दिवस राग आला या ठिकाणी माझ्या नवामध्ये नेहमी वाजवतो आमचा लकी शिंदे हा इतका कलाकार नांदेडचा पण माझ्या नमनमध्ये वाजवायला येतो जोरदार काळ तुझ्यासाठी माझ्याकडे काय केलास आधी दिसत होतास
माझ्या बायकोवरती नवरा काय करतो एक दिवस तापतो म्हणजे काय होतं गरम होतो आहे की नाही तापणे म्हणजे गरम होणे समान शब्द आहे हा म्हणून ही बायको रोजच तापायची ही तेज रोजच तापायची मग थोडी थोडी माझी हो कापायची संदेशाला सामना हे रोज जोरदार टाळ्या वाजवा झाली ते जे काही आहे पण तिला घडवलं आज आज संदेशाला ते बसते त्यांचे पती आहे म्हणजे भरता म्हणून हो बायको रोज कापायची छटा माझी रोज बघा कापायची तेज रोजच कापायची छटा माझी हो कापायची मग माझं वाढलेलं बघून केस माझं वाढलेलं बघून केस तिच्या तोंडाला सुटला मावलाई सुरवाडी चुकला असं अर्थ माफ करा 200 रुपये पण शेवटच्या गावामध्ये काही बोलली ना हा दादा दादा घेऊन ना शेवटची घटका घेऊन काय एक आहे गावाचं ते जरा वाचव अवरात्री आंटीची आंटी तुझी एक कुठे घंटीची एक घंटा नाही घंटा माझ्याकडे हलव अवरात्री आंटीची जव घंटी वाजवली अरे इंद्र दरबारी भेटायला शाप सांगत होता माझा तो बाप आपल्याला सगळ्यांना आता निजामपूरला जायचं आहे हा गाढवाचं गाणं आहे पण शेवटी गाढवाला शाप इंद्र दरबारी शाप भेटलेला आणि हा केस आलो 500 रुपये केस आलो म्हणून म्हणायचं आरतीला त्याच्यात काही येणार आहे शेवटी थोडं अरे इंद्र दरबारी भेटला शाप
परी दिसायला जरी ही काळी परी आली नवरी चालून. माझ्या लग्नाबद्दल पाहिलं नाही मोठी चिंता आहे का नाही? हा? जेव्हा झुलन तेव्हा वाईटला कळलं. हा या गाठी कुठं बांधल्या जातात? बर ते पडून बिघडून तुमचं काम म्हणून म्हणायचं अरे इंद्र दरबारी भेटला शाप सांगत होता माझा तो बाप दिसाय जरी ही काळी परी आली नवरी ही चालून आली नवरी ही चालून नको नको ते बोलून नको ते बोलून नको नको ते बोलून